आज आम्ही आलेलो आहोत माटुंगा येथे माहेश्वरी उद्यानाजवळ. आमच्या एका मैत्रिणीचा बर्थडे आहे, म्हणजे झालेला आहे, तो आम्ही आता लेट मध्ये सेलिब्रेशन करणार आहोत. आणि अजून आमच्या मैत्रिणी आलेल्या नाहीत. आम्ही आता वाट बघते. मी थोड्या वेळानं कॅफे मध्ये जाणार आहोत आम्ही. हीच ती मैत्रीण आहे आमची, जिचा आज बर्थडे आहे आणि तो साजरा करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. तर आपण पाहू शकता आमच्या मैत्रिणी पण आलेल्या आहेत. आता आम्ही जाते राधाकृष्ण हॉटेलमध्ये माटुंगा येथील. खूप छान आहे. आमच्या दुसऱ्या एका मैत्रिणीने हे सजेशन केलं होतं आम्हाला ह्या हॉटेलबद्दल, त्यामुळे आम्ही इकडं आलेलो आहोत. बघू आता आत गेल्यावर. आता अशी जागा शोधतोय आम्ही ज्या ठिकाणी आम्ही चौघी जण बसणार आणि केक पण कट करता येईल, चांगला बर्थडे साजरा करता येईल. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बाबू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. यांचं सध्या कन्फ्युजन आहे काय मागवायचं ते, काय डिसाइड होईल नाही ना. म्हणजे 4 पीस वाला मागूया, एक सुशी ट्राय करू. हा, ही मागव, आम्ही तयार आहे. सुशी काय असते? अरे ते बोलले ना ते चायनीज पदार्थ आहे. हा, ओके ओके. ऐक ना, घरी जाऊन डबल पोट भरेल असं काहीतरी मागवा. हे आहे राधाकृष्ण हॉटेल मधला आतला व्ह्यू. खूप छान आहे, एकदम मस्त सजावट केलेली आहे. सध्या आमचं स्टार्टर आलेले आहे. हे आमच्या मैत्रिणी काय ओके ओके जे काय ते मसाला पापड. मसाला पापड. ओके, नको मला चटणी. आता हे आहे सुशीला. सुशी. आजची आमची सर्वांची भेट आणि आमच्या मैत्रिणीचा वाढदिवस ह्या मैत्रिणीमुळे साजरा झाला, कारण हे सर्व प्लॅन घडून आणले. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले तुम्हाला, एक मैत्रीण आमची केरळला गेली होती ना, ही आमच्यासाठी तिथून चॉकलेट आणलेले आहे, तेच आता आम्ही घेतोय. आम्ही हॉटेलमधून निघाल्यानंतर माहेश्वरी गार्डन येथे गेलो. तिथं बऱ्याच दिवसांनी आम्ही भेटलेलं असल्यामुळं गप्पा गोष्टी केलो, मस्त एन्जॉय करून थोड्या वेळानं घरी गेलो. कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. तोपर्यंत नमस्कार.